नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ही माझी काकी आहे आणि ही माझी मोठी सख्खी काकी आहे. आणि इथे आमचं शेतघर आहे. त्या शेतघराजवळ सगळं इकडे ती राहून हे सगळं आजही या वयात. तुझं वय काय आहे काकी? 78. तर कुठल्याच अँगलनी ही काकी 78 वर्षाची नाही आहे. आणि तिला असंच उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभू द्या असं आमचं सगळ्यांच्याच इच्छा आहेत. कारण आम्हाला हे सगळं बघायला मिळतं, झाडं, निसर्ग. काकीमुळे आम्हाला हे सगळा आनंद घेता येतो. होय, पाऊस गेलाय, बरं झालं. हे असं वरती चढत चाललोय आम्ही. काकी तू रोज जात असेल ना अशी? कधी येते, कधी कधी. रोज सारखी नाही येत, कारण दम लागतो ना, त्याच्यामुळे मी सारखी नाही येत. पण येते. हा ना, कारण झाडांच्या बरोबर बोललं ना की झाडांना पण वाटलं आपलं कोणतरी आहे. मग चांगलं होतं ना, त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ती पण भरकन वाढतात. त्यांना पण वाटतं आपला मालक हा येतोय. आणि हो, झाडांना ना भाषा कळते ना. कळते म्हणून यायचं असतं. असं त्या झाडांच्या. हा इथे आवळा लावला नाही, इकडे थोडीशी कलम लावला नाहीत आता. आणि ही 36 व्हरायटी कलमांची आहेत आंब्याच्या. पण ते वेगवेगळे 36 जातींच्या कलम, ब्लॅक, परत दुसरे कसले कसले भरपूर आहेत. मग ह्यांना ही बरोबर मेजरमेंट घेऊन त्यांनी ते माप घेऊन लावलेलं, घेऊनच सगळी लावलेली आहे. पण ह्याला खूप मेहनत आहे काकी. त्याच्या पुढे पाणी, ह्यांना पाणी पाहिजे. डिसेंबरच्या पुढे सगळ्यांना पाणी मिळालं तर ते चांगली होणार. केसर आणि त्याला मागणी पण जास्त आहे. बरोबर, त्याच्यामुळे केसर आहे जास्ती लावलेला. आणि बाकीचे आहे. पण आता हे पावसाळ्यात ते तर चांगलं होऊन जाईल, पण उन्हाळा आला की मेहनतीवर आहे आपल्या. असं उन्हाळ्यात तुला हे सारखं पाणी बिणी त्याची व्यवस्था करायला सांगितले. टाकी इथे बसवायची ना, पाणी घालायचं काम मी करेन. पाईपलाईन आहे ना. एवढाच टाइमपास होईल ना आपला पण. होय, मग काय आपलं पण व्यायाम. आणि पाणी आपण सकाळचं लवकर लावतो काय? नाही, असं काय नाही. म्हणजे दुपारचं नाही लावत ना, पण उन्हाचं. उलट दुपारचं ताण लागते ना, लावलेलं चांगलं असतं का? ऊन खूप कडाक्याचं असतं, मग आपल्याला ताण लागते तशी झाडांना पण लागते. आमच्या काकीने कोणतं रोपटं लावलं आणि ते जगलं नाही असं काय नाही, असं कधीच होणार नाही. कारण तिच्या हाताला तसं झाडांना यश आहे. आणि कारण ती त्या आता मगाशी म्हणाली तसं ती झाडांबरोबर बोलते, गप्पा मारते, त्यामुळे ती झाडं येतात पटापट उगवून. फुलझाडं पण भरपूर आहेत ना तुझ्याकडे? 25 जातीच्या जास्वंदी आहेत आता माझ्याकडे. होय ना. ही बघा, ब्लॅक कलम. ब्लॅक म्हणजे पानं काळी असतात त्यांची. मग गोड असतो चांगला. मला पण गावाला सोहम हे सगळं बघून गेलाय. करायलाच पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. करणाऱ्याच्यावर असं काय हे काय दिसतं असं एवढं सोपं नाहीये. ते खूप मेहनत आहे, त्याला खूप कष्ट आहे. अंग मेहनत जास्त आहे. वाका हे करा. काय माहितीये, अंग मेहनत केलीस ना निरोगी माणूस राहतो. मी आता इथे आहे, मला कसली गोळी आहे की काय आहे काय बघ, काहीच नाही आहे ना व्यवस्थित. आणि तू पूर्ण ऑक्सिजन मध्ये आहेस ग. एवढा झाडांचा ऑक्सिजन तुला मिळतो. मी पंखा हा लावितच नाही. मच्छर चावली तरच पंखा लाव म्हणते, तर मला पंख्याची गरज नाही लागत. उन्हाळा पावसाळा कधीच नाही. हे फणस आहेत ना खाली, फणस सगळे. त्याने मुरबाड वगैरे तिकडून पण काहीतरी आणलंय. पण आणली झाडं, एक दोन फणसाची, केळी, चिंच की काय वाटतं, तिची ती चेरी बी ही सगळी इकडून आणली त्याने, वेंगुर्ल्यावरून. असं हे ठेवलंय काय मुद्दामून की थोडा एक खाली सखल भाग आणि एक उंच, आणि हा वरचा एक पट्टा. तू एवढी वर्ष सगळी बरीचशी झाडं लाव. काय होतं, जमीन फक्त होती. होय, आता 25-26 फणसच आहे आणि तेही धरतात. होय ना. काकीनी रात्री 11 वाजता जाऊन ती रोवणं जी आम्ही त्या दिवशी शिजवून खाल्ली, त्या काकी त्याची स्टोरी सांगते की रात्री 11 वाजता गेलो, तिला वाटलं तो वाघ येईल. वाघ येतो ना इकडे? वाघ आहे. तर ती घाबरली होती, पण तरी पण ती जाऊन तिने माझ्यासाठी ते ज्याला आपण मुंबईत किंवा आपण शहरामध्ये ज्याला मशरूम म्हणतो, ते इकडे त्याला रोवणं म्हणतात, तर ते तिने जाऊन माझ्यासाठी काढून आणलं होतं. चेरी लावलेली आहे, अशी खूप झाडं लावलेली आहेत. 80-85 जातीची झाडं लावलेली आहेत. हे आता हळूहळू वाढतील. आणि ह्याची निगा राखणं इथे माझा दुसरा भाऊ आहे, भैया उमेश त्याचं नाव, तो आहे, तो काळजी घेतो. काकी आहे, परत मोठा भाऊ बंधू आहे, साईराज आहे. हे सगळेजण इथे खूप कष्ट करतात, काम करतात, तेव्हाही अशी सगळी बाग बघायला मिळते. नांगरणीची
ती केवढी पॉवर बस आहे. नाही मी धरली होती माझा हो. व्हिडिओ नाही बघितला नाही बघितलाय मी, आता घेते कोणाकडून तरी. यांच्याकडे आहे, सायलीकडे पण आहे. हा ना, पण ते काकी सोपं नाही, ते खूप जड आहे. तुझ्या लेकांनी चालू तो म्हणाला खांदे, सोम म्हणाला सगळे खांदे धरतात. हा, हे 2 वर्षापूर्वी लावलेलं चंदनाचं झाड आहे. आणि हा, आता ह्या महाशिवरात्रीला 2 वर्ष झाली. अशी चंदनाची झाडं पण इथे लावलेली आहे. इकडे भात शेती आहे, नारळाची झाडं आहेत. हे पोल्ट्री फार्म काकीनी मस्त बनवलंय छान, आणि तिचा दिवस खूप चांगला जातो, होय ना काकी? हे कोंबडी, आता तरी गाई बैल नाहीत इथे, गोठा आहे पण गाई बैल नाही आहेत, पण हे आहे. हे बघ, काकी या पोल्ट्री फार्म मधली ताजी अंडी गोळा करून देते मला. आणि हे माझ्या काकीच्या घराच्या मागचं सगळं हे नंदनवन आहे, काकीची बाग आहे. इथे 25 जास्वंदीची झाडं आहेत वेगवेगळ्या जातीची, आणि केळी आहे, रातांबे आहेत, फणस आहेत, फणस पण 20-25 झाडं आहेत असं. आणि हे सगळे आता वेली आहेत. तू आता यावर्षी काय पडवळ बिडवळ दोडका, हां ते पण आहे सगळं. असं हे सगळं काकीचं माझ्या घर, शेतातलं घर आहे हे. हे आता पावसामुळे खूप असं ते हे दिसतंय, पण गच्च दिसतंय. हा, हे पोपट वेल आहे. ही नेहमी फुलं येतात काकी? हा, मग त्याला पानं फुटत असतील. हा, वर्षातून एकदा येते ना ही पोपट वेल. होय, हे बेलाचं झाड आहे. आणि काकी तुला आठवतं आपल्या घरी चैत्रवेल होती? अजून तिकडे मी इथे पण आहे माझ्याकडे. मी आता इथे जाई जुई चंपा चमेली असं लावलेलं आहे. लावलंयस ना? हा, काय आता फुलं नाही, फुलं येऊन गेली. चालेल, चल मग येते. हा, बाय बाय बाय. असं मी आता काकीच्या घराकडून निघालेली आहे. तिच्याशी खूप गप्पा मारल्या आणि खूप छान मजा आली. जरा काकीबरोबर भेटलेच नव्हते आल्यापासून. माझी ही काकी इकडे शेतात जे घर आहे तिकडे राहते, कारण इकडे जमीन जागा खूप आहे आणि झाडं माडं लावलेली आहे. तर त्याची काळजी घ्यायला माणसं वगैरे आहेत, पण कोणी ना कोणीतरी हवं म्हणून काकीच इकडे राहते. तर असं हे छानसं काकीने सांभाळून ठेवलेले हे गावचं घर. आम्हाला खूप मजा येते. आम्ही इथे आवर्जून येतो, मुलं बाळं सगळे येतात, आजीला भेटतात, मग आजी काय काय खायला देते. एक वेगळीच धमाल आहे, मजा आहे. चला आता चालत जाऊया. हे घर आणि आम्ही जिथे राहतो ते घर जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर अंतरावर हे घर आहे. तर आता मी चालतच चालले, मग अशी चालत आले, आताही चालत चालले. आता पाऊस पडायला लागला आहे थोडा, मजा येते. पण तर असं हे माझं गाव. आज मी मुंबईला निघणार आहे यायला. सगळं झालं आहे, सगळे ठरलेले सगळे कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत आणि आता मी निघाली आहे. आज आम्ही निघणार. मी अजून शेतातल्या खूपशा गोष्टी कॅप्चर नाही करू शकले, कारण खूप पाऊस आहे, त्यामुळे पुढे मला जाता नाही आलं. नेक्स्ट टाईम कधी मी डिसेंबर महिन्यात किंवा अजून थोडंसं मार्च महिन्यामध्ये आले तर खूपशा गोष्टी एक्सप्लोर करता येतील. अजून खूपशा गोष्टी मी तुम्हाला गावच्या दाखवल्याच नाही आहेत. हळूहळू जेव्हा पुन्हा गावाला येईन तेव्हा एक करून मी सगळं दाखवेन तुम्हाला. तुर्तास आपण इथेच थांबूया. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली व्लॉग. थँक्यू.